मी चाललो आपलं महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात, नेमकं कुठे आहे पुढे सांगतो. तर राम राम मित्रांनो, मी तुमचा महेश चव्हाण. आता हे बॅग बघून तर तुम्हाला समजलं असेल की मी कुठल्या तरी दौऱ्यावर निघलो. आता लांबचा दौरा म्हणजे एकटं कसं जाऊ, मग घेतलं ना आपल्या अरुण सोबत, आणि हे तिसरे आपले गोलू शेठ. आम्ही तिन्ही महाशयांनी पहिले मिळून गाठला आपला उमरखेड. आता प्रवास आम्हाला लांब करायचा, पण ते चांगला गोड झाला पाहिजे, म्हणून प्रवासाची सुरुवातच आपल्या आमदारच्या गोड चहाने केली. चहा पिला की लगेच आपलं उमरखेडचं बस स्टँड गाठलं. आता एवढा लांबचा प्रवास मोटरसायकल होणार नाही, म्हणून गाडी पार्किंग करून टाकली. नंतर आम्ही पकडली शिवायची इलेक्ट्रिक बस. आता ही महामंडळाची बस असून अगदी विमानात बसल्यासारखं फील येत होतं, कारण गाडीत तशी विमानासारखी पळू लागली होती. आता आम्हाला जायचं होतं नांदेडला, तोपर्यंत काय करावं म्हणलं. मग काय तिकिटाचे पैसे फेडणं सुरू केलं. पैसे फेडता फेडता कधी नांदेडला पताच लागला नाही. आता कंडक्टरने आम्हाला उतरवायच्या आधी आम्ही स्वतः बसच्या खाली उतरलो आणि थेट येऊन पोहोचलो हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशनला. आता आमच्या ट्रेनला यायला बराच वेळ होता. मग खरी कसोटी सुरू, ट्रेन येईपर्यंत करायचं काय. मग काय सुरू केला पुन्हा आपला पैसे फेडायचा फॉर्म्युला नंबर 56. आता पैसे फेडून थोडा वेळ बसलोच होतो, तेवढ्या झुकझुक करत आले नाही आपल्या आगगाडी स्टेशनला. आता ही गाडी आपलीच आहे की नाही बघावं म्हणून पूर्ण गाडी फिरून आलो. मग नंतर सापडून घेतली आमची सीट. मग सुरू झाला आमचा महाराष्ट्र टू तेलंगणा प्रवास, आणि त्यात भर पडली पुन्हा आपल्या फॉलोअरची. त्यांना धन्यवाद, असंच प्रेम राहू द्या म्हणून आलो मी सीटवर. मग सुरू झाला आपला हैदराबाद तेलंगणाचा प्रवास. नेमकं चालू कशासाठी आहे तुम्हाला सांगतो पुढच्या ब्लॉग मध्ये. त्यासाठी आताच लाईक अँड फॉलो करून घ्या.